कामासाठी आवर्जून उपस्थिती लावलेली आहे, त्यांचं आपण टाळ्यांच्या गडगडाटामध्ये स्वागत करूया. मधुकांत माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आमंत्रित करतोय PN शिंदे सरांना, जे लेखक आहेत शाहू महाराज ग्रंथ, ज्या ठिकाणी आपल्याला मंचावर तो ग्रंथ महाजी शिंदेचा उल्लेख करण्याचं कारण असं आहे कारण की या ग्रंथासाठी सरांनी ब्रिटन आणि अमेरिकेच्या अत्यंत प्रख्यात अशा लायब्ररीमध्ये या ठिकाणी संशोधन केलेलं. यानंतर आम्ही आमंत्रित करतोय व्यासपीठाकडं श्रीयुत हेमंत जाधव साहेब, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रशिक्षक, जे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी शूटिंगच्या खेळामध्ये आहेत, त्यांना या ठिकाणी मंचावर व्हावं. त्याचबरोबर कुमारी सायली भोसले, जिच्या व्याख्यानाचा आपण या ठिकाणी आनंद घेणार आहोत, तिनंही या ठिकाणी मंचावर आपली जागा घेतली विनंती. यानंतर ॲडव्होकेट DH पवार साहेब, जे सहकार क्षेत्रातले एक जुनं जाणतं आणि विख्यात विधेयक आहेत, त्यांना आम्ही आमंत्रित करतोय, त्यांनी कृपया मंचाकडे यावं. यानंतर त्यांनी आसनस्थ व्हावं. मंचावर एक सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या करकमलांनी आपण या ठिकाणी जे दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या ठिकाणी या दीप प्रज्वलन उपक्रम विकास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी श्रीयुत सनी जाधव, जे सेक्रेटरी पद सांभाळत आहेत, त्याचबरोबर सौभाग्यवती धनश्रीताई महाडिक, जे संचालिका आहेत, श्रीयुत धनंजय पाटील, जे विश्वस्त आहेत, यांची उपस्थिती आहे. या ठिकाणी असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे या ठिकाणी अज्ञानाचा धूर धुवून या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश उजळू दे, अशी आपली ही संस्कृती आणि त्यामध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलनाचं महत्त्व. या ठिकाणी या मांदियाळीमध्ये या विचारमंचावर अत्यंत सक्षम अशी मंडळी प्रथमच या ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे. या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हा अद्भुत आणि अभिनव असा हा सोहळा, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी या राजधानी ट्रेकर्स आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून केला जातोय. आणि हे खरोखर या इतिहासामध्ये गौरवण्यासारखा असा क्षण आहे की ज्या माध्यमातून हा असा अभिनव उपक्रम साताऱ्यासारख्या साहेबांनी या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थिती अत्यंत व्यग्र अशा दिनक्रमातून सुद्धा लावलेली आहे. केवळ आणि केवळ विकास पवार यांच्या प्रेम स्वागतम, सुस्वागतम, सुखस्वागतम. या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी स्वतःचा वेळ काढला असे आदरणीय मल्लिकार्जुन माने साहेब, जे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांचं या ठिकाणी हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या स्वरूपामध्ये आपण धन्यवाद सर. आपण आपल्या उपस्थितीने या ठिकाणी आदरणीय सरांनी आपण बघू शकता मंचावर या ठिकाणी महाजी शिंद्यांचा गौरव ग्रंथ आहे, त्याचं लिखाण. असे वेगवेगळ्या क्षेत्रातले हे दिग्गज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. हे खरोखर आमच्यासाठी अत्यंत महाराष्ट्र असोसिएशनचे हे पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय आणि त्यांच्यातर्फे या ठिकाणी स्वागत केलं जातंय. धन्यवाद. या ठिकाणी या सर्वांचं आज आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला. आज कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 18 मेला साजरी झालेली आहे, परंतु हा सप्ताह आपण 18 तारखेपासून आजपर्यंत 6 दिवस 8 दिवस हे नियोजन जयंतीचं साजरं करत आहोत. 18 तारखेला श्री क्षेत्र कांगवली ते सातारा म्हणजे महाड तालुक्यातलं कांगवली गाव आहे, तिथं जन्म झाला शंभूराजांचा. या गावापासून दिंडी शाहू महाराजांची साताऱ्यात आली आणि त्या शाहू महाराजांच्या जयंतीचाच हा आजचा कार्यक्रम आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपले सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय मल्लिकार्जुन माने साहेब. व्यासपीठावर PN शिंदे सर आहेत, हेमंत जाधव सर आहेत प्रमुख मान्यवर, ॲडव्होकेट DH पवार आहेत आणि सायली आहे. महत्वाचं सायली जी आहे, तिचं योगदान शाहू महाराजांचं कार्य समाजामध्ये पोचण्यासाठी, घरोघरी पोचण्यासाठी फार तिचं मोठं योगदान आहे. तिचं YouTube असेल किंवा इतर वेगवेगळ्या मीडियाच्या ऑनलाईन माध्यमातून शाहू महाराजांची बरीच व्याख्यानं झालेली आहे.
जी आपल्या महाराष्ट्रभर पसरलेली आहे. सायली असते मुंबईवरून खास ती व्याख्यान द्यायसाठी आले. तिचे वडील प्रमोद भोसले, मूळ गाव आहे त्यांचं वाई तालुका बावधनचं. परंतु शाहू महाराजांचं कार्य म्हटलं की ते मुंबईत असो कुठेही असं ते कायम इथं येत असतात. तर त्यासाठी सायलीसाठी आपण जोरदार टाळ्या होतो. तिने ज्यावेळी आता 4 दिवसापूर्वी मानेसाहेब दिंडी आली होती 18 तारखेला रात्री 8 वाजता शाहू महाराजांची दिंडी साताऱ्यात आली. त्या दिंडीचं स्वागत जलमंदिरला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब यांच्या वतीनं स्वागत झालं. दिंडीचं स्वागत झाल्यानंतर महाराजांच्याकडून सायलीनं अभिवाचन घेतलं. साताऱ्यामध्ये शाहू महाराजांचं स्मारक व्हावं याचं अभिवाचन घेतलं आणि मग सायलीनं दिंडी आम्ही सगळी दिंडी आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे शिवतीर्थाकडे सगळे निघालो आपण सगळं. या अशा प्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीचा आता आपण बघायला गेलं तर सायली लॉला फर्स्ट इयरला आहे. दिसायला छोटी आहे पण आपलं सायकोलॉजिकली जरी बघायला गेलं तरी छोट्या माणसाकडे आपण त्या नजरेने बघत नाही. तिचं कार्य मोठं आहे. शाहू महाराजांच्या बाबतीत फार मोठं योगदान दिलेलं आहे तिनं. आम्ही राजधानी ट्रेकर्स संस्थेच्या माध्यमातून गेली 7-8 वर्ष छोटे छोटे काहीतरी उपक्रम राबवत असतो. हा पहिलाच उपक्रम आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे थोड्या मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा. दरवर्षी आपण या मोठ्या पद्धतीनं करणार आहोतच. आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी आलात. पावसाचे दिवस आहेत. तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद आणि मी माझे 2 शब्द प्रास्ताविकाचे संपवतो. धन्यवाद. आई जगदंबेला स्त्रीच्या रूपात पडलेला सर्वात मोठं स्वप्न राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना वंदन करते. तलवारीच्या पात्यावर आणि मनगटाच्या जोरावर आदिलशाहीचं निजामशाहीचं तख्त पेलत असताना ज्यांच्यामध्ये स्वतंत्र स्वराज्याची ठिणगी पेटली त्या शहाजी राजांना वंदन करते. ज्या व्यक्तिमत्वाने तुमच्या आमच्या सवय तर महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रभक्तांच्या मनाचा आभाळ व्यापले. ज्यांचा गौरव करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत मातेच्या अस्मितेचं यथार्थ प्रतीक असलेले भारत मातेचे आदर्श सुपुत्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. जर भक्तीचे नजर उधाणले तुमच्यावरी राहावं, रियासतीवर नसे नोंदले पुढील तुमचे नाव, जरी डफात गाली डफावर तुमचे यशोगान, तरी सफल झाले तुमचे बलिदान, तरी सफल झाले तुमचे बलिदान. शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान देऊन हे स्वराज्य अबाधित राखलं अशा शिवपुत्र शंभूराजे यांना वंदन करते. स्त्री म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर दिल्लीचा दरबार ग्रस्त करू शकते. आणि तो ज्या सौदामिनीनं केला त्या महाराणी ताराराणी सरकार आणि महाराणी येसूबाई राणी सरकार यांना वंदन करते. ज्या राजाने शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला अशा हिंद द्रौपदी छत्रपती थोरले शाहू महाराज यांना वंदन करते. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे सुपुत्र शंभूपुत्र शाहू महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त हा जो सोहळा, हा जो पुरस्कार पार पडत आहे, आयकॉन्स ऑफ राजधानी, या आयकॉन्स ऑफ राजधानी पुरस्कारानिमित्त आपल्याला अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर लाभलेले आहेत. व्यासपीठावर असलेले पी.एन. शिंदे सर असतील, जाधवराव सर असतील किंवा जिल्हाधिकारी माने सर असतील, कोणाचं नाव राहिलं असेल तरी अनेक विविध क्षेत्रातून इथे जे मान्यवर आले आहेत त्या सर्वांना मी वंदन करते. आणि तुमच्या समोर शंभूपुत्र शाहू महाराज मांडण्याचा प्रयत्न करते, थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्याला पुरस्कार सोहळा संपन्न करायचा आहे. तर शाहू महाराजांचं कार्य काय होतं, शाहू महाराजांचं कर्तृत्व काय हे तुमच्या समोर थोडक्यात
मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्याकडे एक प्रवाद असा आहे, इतिहासाच्या डोळ्यासमोर एक प्रकारचं असं झापड आहे की त्या झापडामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचं 35-38 वर्षांचं कर्तृत्व दिसतं, म्हणजे किंवा आपल्याला दाखवलं जातं. म्हणजे हा 35-38 वर्षांचा जो कार्यकाळ आहे हाच मराठा मंडळाचा इतिहास आहे. हे आपण वाचलं, आपल्याला समजून सांगितलं गेलं किंवा आपण तेवढंच समजून घेतलं. परंतु हा इतिहास आहे, या इतिहासाला 6 टप्पे असं मी म्हणेन. हे 6 टप्पे कोणकोणते याचा जर आपण नीट विचार केला तर सगळ्यात पहिला टप्पा स्वराज्याचा इतिहासाचा जो चालू होतो तो 1623-24च्या भातवडी युद्धामध्ये. यामध्ये जिजाऊ मासाप आणि शहाजी राजांचा संघर्ष आहे. हा टप्पा साधारण 1645 पर्यंतचा आहे. 1645ला स्वराज्याचा दुसरा टप्पा चालू होतो. हा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे स्वराज्य स्थापनेचा, म्हणजे शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली तो स्वराज्याचा दुसरा टप्पा. हा दुसरा टप्पा साधारण 1674 पर्यंतचा आहे. 1674ला स्वराज्याचा तिसरा टप्पा चालू होतो. हा तिसरा टप्पा आहे तो शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा सुराज्यात रूपांतर करण्याचा. अर्थातच राज्याभिषेक 6 जून 1674ला शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला, स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर केलं. हा स्वराज्याचा तिसरा टप्पा साधारण 1680 पर्यंतचा आहे. 1680 साली स्वराज्याचा चौथा टप्पा चालू होतो. हा चौथा टप्पा आहे तो स्वराज्य रक्षणाचा आहे. 1680 साली शिवाजी महाराजांचं अकाली निधन झालं. औरंगजेब या भूमीत आला. एक अत्यंत क्रूर अशी महत्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून तो या भूमीत अवतरला आणि या स्वराज्याचा चौथा टप्पा चालू झाला. तो चौथा टप्पा आहे तो स्वराज्य रक्षणाचा आहे. यामध्ये कोण सामील होतं तर यामध्ये 3 महान व्यक्ती सामील होते. ते म्हणजे पहिले छत्रपती संभाजी महाराज, दुसरे म्हणजे राजाराम महाराज आणि तिसरी महान व्यक्ती होती महाराणी ताराराणी सरकार. हा टप्पा साधारण 1707 पर्यंतच आहे. 1707 साली स्वराज्याचा 5वा टप्पा चालू होतो. हा 5वा टप्पा आहे तो म्हणजे स्वराज्याच्या पुनर्बांधणीचा आहे. ही पुनर्बांधणी कोणी केली तर ती छत्रपती थोरले शाहू महाराजांनी केली. हा टप्पा साधारण 1719 पर्यंतचा आहे आणि 1719 साली या हिंदुस्थानाला एक नवीन दिशा देणारा, नवीन मार्ग देणारा टप्पा चालू होतो. तो टप्पा म्हणजे स्वराज्याचा 6वा टप्पा आणि हा टप्पा आहे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात रूपांतर करण्याचा टप्पा. याचे नायक कोण होते तर याचे नायक होते शंभूपुत्र थोरले शाहू महाराज. आपला इतिहास संभाजी महाराजांपुरताच मर्यादित राहिला, त्याच्या पुढचं आम्हाला सांगितलं गेलं नाही. परंतु ज्यावेळेस 1689 साली संभाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेबानं रायगडावरचं भगवान ईशान कप्ताने काढलं, राजपरिवाराला कैद केलं. या राजपरिवारामध्ये अनेक मावळे सुद्धा कैद झाले. येसुराणी आणि शाहू महाराजांना कैद केलं गेलं आणि औरंगजेबाच्या दरबारात येसुराणींना आणि शाहू महाराजांना एके दिवशी हजर करण्यात आलं. त्यावेळेस औरंगजेब त्याच्या तख्तासमोर उभ्या असलेल्या तीक्ष्ण नजरेच्या पोलादी छातीच्या राजपुत्राला विचारता झाला, नाम क्या है तुम्हारा? तसं ते शिवशंभूचं रक्त सांगताच झालं. 7 वर्षाचे असताना शाहू महाराजांना कैद झाली. लक्षात घ्या, ते शिवशंभूचं रक्त सांगता झालं, हमारा नाम आप कभी भूल नहीं पाओगे, हमारा नाम हमारे दादाजी के नाम से रखा है, शिवाजी संभाजी राजे भोसले. तसा औरंगजेब तरफडला त्याची पायाची आग मस्तकात गेली आणि त्याने ठरवलं की शाहू महाराजांना आपण नाव बदलायचं. शाहू महाराजांचं नाव जे शिवाजी होतं ते नाव आपल्याला बदलायचंय. औरंगजेबाने काय केलं, त्याने विचार केला की शिवाजी महाराजांनी मला उभ्या आयुष्यात दखणीत येऊ दिलं नाही, संभाजी महाराजांनी मी दखणीत आलो तर मला एकही विजय मिळवू दिला नाही आणि आता जर या शाहू महाराजांमध्ये जर दुसरे शिवाजी महाराज घडले तर माझ्या गळ्याला वाकडं नखं लागतील. हा विचार औरंगजेबाने केला आणि त्यामुळे त्याने ठरवलं मी
या राजपुत्राचं नाव साव ठेवणार. साव म्हणजे शांत. याच सावचं नाव पुढे शाहू झालं. 7 वर्षाचे असताना शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत गेले होते. 17 वर्ष शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत राहिले आणि 17 वर्षाच्या नंतर औरंगजेबाने शाहू महाराजांची सुटका केली. या सुटकेमागे सुद्धा एक हेतू होता की शाहू महाराज ज्यावेळेस औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर येतील, मराठ्यांमध्ये आपापसात वादविवाद व्हावे की नक्कीच हेच शंभू राजांचे पुत्र आहेत का, वारसा गादीसाठी हक्कासाठी वाद निर्माण व्हावं, हा त्याचा हेतू होता. 1707 साली शंभूपुत्र थोरले शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले आणि ज्यावेळेस 1707 साली शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून आले, त्यांच्याकडे जमिनीची चिंचोळी पट्टी होती. म्हणजे अल्पभूधारक राजा म्हणून त्यावेळेस शाहू महाराजांची ओळख होती. जमिनीची चिंचोळी पट्टी होती. शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्यासाठी लागणाऱ्या मावळ्यांची जी आंधीयाळी होती ती शिवाजी महाराजांनी गोळा केली. परंतु 1707 साली शाहू महाराजांना हे सगळे सरदार जे शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी उभे केले होते, स्वराज्यासाठी घडवले होते, ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, ते सरदार, ते मावळे विखुरलेले होते, त्या सगळ्यांना पुन्हा एकत्रित आणण्याचं कार्य शाहू महाराजांनी केलं होतं. हे सगळे सरदार विखुरलेले होते, इथली मनं दुभंगलेली होती आणि या सगळ्यांना एकत्रित आणलं शाहू महाराजांनी. यानंतर एक व्हॉइसरॉय आपल्या गोव्याच्या त्याच्या हेडक्वार्टरला पत्र लिहितो. 1731 सालचं हे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये तो असा उल्लेख करतो की शाहू महाराज हा जो अखंड हिंदुस्थान आहे तो सध्या तत्कालीन काळात शंभूपुत्र शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली आहे. म्हणजे 1707 साली शाहू महाराज ज्यावेळेस औरंगजेबाच्या कैदेतून आले त्यावेळेस त्यांच्याकडे जमिनीची चिंचोळी पट्टी होती. 1731 साली शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. हे शाहू महाराजांचं कर्तृत्व या महाराष्ट्राच्या मातीत. मग बरेच जण बोलतील की शाहू महाराजांनी रणांगणी तलवार गाजवली नाही. आमच्या तरुण पिढीची, आमच्या लोकांची मानसिकता मुळात अशी आहे की जो राजा रणांगणी तलवार गाजवतो, युद्ध करतो, रक्तपात करतो, तोच राजा सर्वश्रेष्ठ आणि तोच इतिहास, अशी आमची समज झाली आहे. परंतु शाहूंचा इतिहास तसा नाहीये. शाहू महाराज 17 वर्ष कैदेत होते, त्यामुळे त्यांना युद्धाचा अनुभव नसेलही. परंतु शिवाजी महाराज सांगायचे की प्रत्येक युद्ध हे तलवारीच्या पात्यावर जिंकता येत नाही, तर काही युद्ध हे बुद्धीच्या जोरावर जिंकावी लागतात. तेच हाच आदर्श शाहू महाराजांनी घेतला आणि शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा साम्राज्यात विस्तार केला. आपण जय जय महाराष्ट्र माझा या गीतामध्ये एक वाक्य आहे शेवटला, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे वाक्य नक्की कोणासाठी? बऱ्याच जणांना वाटतं की ते वाक्य शिवाजी महाराजांसाठी आहे, परंतु ते वाक्य शिवाजी महाराजांसाठी नसून शंभूपुत्र शाहू महाराजांसाठी आहे. कारण त्या काळात, शाहू महाराजांच्या काळात, शाहू महाराज साताऱ्यात बसून दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार आहे सगळं शाहू महाराज ठरवायचे. म्हणजे आपण आज या भूमीत आहोत, या राजधानीमध्ये आहोत, आपल्या मातीवरती, आपल्या या भूमीवरती शाहू महाराजांचे किती उपकार असतील विचार करा. या राजाने साताऱ्यात बसून दिल्लीचं तख्त राखलंय. 1206 ते 1707 पर्यंतचा हा जो कालखंड आहे, 1719 पर्यंतचा, दिल्ली जी आपली भारताची राजधानी आहे, या दिल्लीवरती अनेक इस्लामी सत्ताधीश झाले. अनेक खिलजी असेल, औरंगजेब असेल, अनेक इस्लामी सत्ताधीश झाले. म्हणजे 1206 ते 1719 जवळजवळ 506 वर्षांचा हा कालखंड. या 506 वर्षात महाराष्ट्रातील किंवा या देशातील कोणत्याही एकदेशीय राजाची हिंमत झाली नाही दिल्लीवर आक्रमण करायची. ती हिंमत शाहू महाराजांनी याच सातारच्या भूमीमध्ये बसून केलेली.
1718च्या अखेरीस आणि 1719च्या सुमारास शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली 35 हजारांची खडी फौज घेऊन दिल्लीवरती आक्रमण केलं. शाहू महाराज साताऱ्यात बसले होते. शाहू महाराजांनी सगळं नियोजन याच सातारच्या भूमीमध्ये बसून लावलेलं होतं. शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मग मल्हारराव होळकर असतील असे अनेक सरदार यांना घेऊन दिल्लीवरती आक्रमण करायला सांगितलं. त्यावेळेस औरंगजेबाचा वंशज दिल्लीचा बादशाह होता फारुख शायर. या फारुख शायरच्या दरबारामध्ये हे सगळे मावळे गेले. 7 प्रतिनिधी शाहू महाराजांनी ठरवले होते. 7 प्रतिनिधी रोज त्या फारुख शायरच्या दरबारात जायचे, त्याला विनंती करायचे की आमच्या मातोश्रीची येसुबाई राणी सरकारांची सुटका करा. तो फारुख शायर फार नीच होता. तो या सगळ्यांना शिवीगाळ करायचा, उलटा सुलटा बोलायचा. हे 7 प्रतिनिधी रोज त्याच्या दरबारात जायचे, रोज त्याला विनवण्या करायचे की आमच्या मातोश्रींची सुटका करा. या सगळ्या वाटाघाटी होत्या. शाहू महाराजांनी या सातारच्या भूमीमध्ये बसून ठरवलं होतं की आपल्याला फारुख शायरशी वाटाघाटी करायचे. मुघलांकडचे जे हसेन हुसेन बंधू होते, ते हसेन हुसेन बंधू शाहू महाराजांनी आपल्याकडे वळवून घेतले होते. आणि यावेळेस या ज्या वाटाघाटी सुरू होत्या, शाहू महाराज एका गोष्टीची वाट बघत होते. आणि हे सगळे जे सरदार पाठवले होते, हे 7 प्रतिनिधी जे रोज दरबारात जायचे, ते एकाच गोष्टीची वाट बघत होते की हा जो फारुख शायर आहे, तो फारुख शायर शाहू महाराजांना कधी अपशब्द बोलतो, कधी अपशब्द वापरतो. आणि एक वेळ अशी आली की तो फारुख शायर शाहू महाराजांबद्दल अपशब्द वापरतो. आणि हे जे हसेन हुसेन जे मुघलांचे जे बंधू असतात, शाहू महाराजांनी आपल्याकडे वळवलेले असतात, ते दोघं जण काय करतात, त्या फारुख शायरच्या दरबारात जातात. त्या फारुख शायरचे पाय खेचून त्याला खाली ओढतात, त्याच्या डोळ्यामध्ये तलवारी खुपसून त्याची हत्या करतात. दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांनी मुघलांचा बादशाह त्याचं मुंडकं छाटलं. हे कर्तृत्व शाहू महाराजांचं आहे. हे कर्तृत्व पुढे आणणं गरजेचं आहे. विचार करा, कोणाचीच हिंमत झाली नव्हती दिल्लीवर आक्रमण करायची. शाहू महाराजांनी हिंमत केली. 35 हजारांची खडी फौज शाहू महाराजांनी दिल्लीच्या तख्तावर पाठवली आणि दिल्लीच्या बादशाहाचं मुंडकं त्याच्या सिंहासनावर छाटलं गेलं. हा इतिहास आम्हाला सांगणं गरजेचं आहे. का तर हे जे मुंडकं छाटलं गेलं ते काय असेल, तर ते संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला शाहू महाराजांनी घेतलेला आहे. जे की संभाजी महाराजांची निर्घृणपणे औरंगजेबाने हत्या केली होती, तोच बदला शाहू महाराजांनी या सातारच्या भूमीमध्ये घुसून केला. मग विचार करा, या शाहू महाराजांचं कर्तृत्व किती असेल. 42 वर्षांचा राज्यकारभार या राजाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहून, या सातारच्या भूमीमध्ये राहून अखंड हिंदुस्थानावर सम्राट औरंगजेब आणि अकबरानंतर जर दीर्घकाळ कोणाची सत्ता टिकवली असेल, कोणी सत्ता टिकवली असेल तर ती शंभूपुत्र शाहू महाराजांनी टिकवलेली आहे. आणि हा इतिहास आम्हाला सांगणं, आमच्यापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. केवळ रणांगणी युद्ध करणारा राजा, तलवार गाजवणारा राजा, रक्तपात करणारा राजा सर्वश्रेष्ठ असतो असं नाही, तर जो राजा बुद्धीच्या जोरावर एवढं मोठं कर्तृत्व गाजवतो, तो राजा देखील कर्तृत्ववान असतो. 3.5 करोड कागदपत्र पुण्याच्या पुरावलेख खात्यामध्ये पडून आहेत शाहू महाराजांच्या काळातली, की त्याचा जर का आज अभ्यास झाला तर शाहू महाराजांचा हा 42 वर्षांचा जो राज्यकारभाराचा इतिहास आहे तो पुढे येईल. आम्ही गेले 2 ते 3 वर्ष झाले शाहू महाराजांचा इतिहास पुढे यावा यासाठी आता विकास सरांनी सांगितलंच की आम्ही पालखी सोहळा काढतो गांगवली ते राजधानी सातारा. आमच्या मनामध्ये एक खंत होती की शाहू महाराजांचा एवढा अफाट इतिहास आहे, हा 42 वर्षांचा राज्यकारभार आहे, 3.5 करोड कागदपत्र जर पुण्याच्या पुरावलेख खात्यामध्ये पडून आहेत, तर आमच्या इतिहासकारांनी किंवा कोणतेच इतिहासकार का कधी जागे झाले नाही शाहू महाराजांचा इतिहास लिहिण्यासाठी. नाहीतर संभाजी महाराजांचा इतिहास पुढे यायला एवढा वेळ लागला, आतापर्यंत शाहू महाराजांचा सुद्धा यायला हवा होता, परंतु ही खंत आमच्या मनामध्ये होती म्हणून आम्ही हा पालखी सोहळा काढला. आणि तर शाहू महाराज दिसायचे कसे हे तरी लोकांना समजलं पाहिजे आणि त्याच्यावरून आमचे इतिहासकार इतिहास लिहितील. मनात खंत होती शाहू महाराजांच्या पराक्रमाची, कर्तृत्वाची थाप का कधीच कोणाच्या शाहिरांच्या डफावर पडली नाही. असे असंख्य प्रश्न मनात आमच्या साठले
आणि खऱ्या अर्थाने आज गेली 2 दिवस झाले या पालखी सोहळ्याला 4 वर्ष आमची पूर्ण झालेली आहेत आणि सांगताना फार आनंद होत आहे की डॉक्टर P.N. शिंदे सर यांनी शाहू महाराजांवरती ग्रंथ लिहिलेला आहे. सर खरंच खूप आनंद होतोय की शाहू महाराजांचा इतिहास आम्हाला पोहोचणं, आमच्या लोकांपर्यंत पोहोचवणं फार कठीण आहे. शाहू महाराज म्हटलं की सगळ्यांना राजर्षी शाहू महाराज आठवतात कोल्हापूरचे. मग संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, त्यांचा इतिहास एवढा आहे असं लोकांना वाटतं ज्यावेळेस आम्ही इतिहास सांगतो. त्यांच्यावरती पुस्तकं लिहिली गेली नव्हती. आज डॉक्टर P.N. शिंदे सरांच्या माध्यमातून शाहू महाराजांचा इतिहास पुढे येतो. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे की इतिहास जगवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि शिंदे सर, तुमचे पालखी सोहळा समितीच्या मार्फत आणि एक व्याख्याती म्हणून माझी जी तळमळ आहे शाहू महाराज लोकांपर्यंत पोहोचवण्याची, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते. ज्यावेळेस पुढच्या वर्षी मला वाटतं प्रकाशन होईल पूर्ण, तर ज्यावेळेस शाहू महाराजांचं पुस्तक येईल, मी सांगते आपण या सातारच्या भूमीमध्ये जन्म घेतलाय. मराठ्यांची राजधानी सातारा म्हणून आपण या भूमीमध्ये जो गर्व करून आपण जो जगत आहोत ते शाहू महाराजांमुळे. शाहू महाराजांचं ज्यावेळेस पुस्तक येईल पूर्ण तयार होऊन, त्यावेळेस प्रत्येक सातारकरांनी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आणि एवढंच नाही तर शाहू महाराज आपल्या परीने आपल्या मुलांमध्ये देखील कसं पोहोचवता येईल हा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. पालखी सोहळा आम्ही जो काढतो आहोत त्याला खऱ्या अर्थाने यश येत चाललंय. आणि विकास सरांनी सांगितलंच की मी उदय महाराजांना सांगितलं होतं की आता गांगवलीमध्ये शाहू महाराजांचं स्मारक होतंय, सातारमध्ये सुद्धा झालं पाहिजे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. शाहू महाराजांवरती मी इथून पुढे P.N. शिंदे सरांचं जे पुस्तक येईल त्या मार्फत अभ्यास तर करेलच. आणि जेवढे शाहू महाराज माझ्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. मी प्रत्येक व्याख्यानामध्ये शेवटचा जो भाग आहे तो शाहू महाराजांसाठी 15 ते 20 मिनिटं मी शाहू महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळेस व्याख्यान असतं, शिवाजी महाराजांची जयंती असो, संभाजी महाराजांची जयंती असो, इव्हन कोणताही कार्यक्रम असला तरी तिथे शाहू महाराजांसाठी मी 15 ते 20 मिनिटं शाहू महाराज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि इथून पुढेही करत राहील. आज इथे येण्यामागचं कारण हेच आहे की विकास सरांनी सांगितलं की आपण शाहू महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करतोय. आणि म्हणूनच मला वाटलं की नाही, शाहू महाराज सांगायचं तर मी नक्कीच येणार, कारण आजपर्यंत माझी ही तळमळच होती की शाहू महाराज कसे लोकांपर्यंत पोहोचतील. मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल, डॉक्टर P.N. शिंदे सरांचं ज्यावेळेस पुस्तक येईल ना, आपण शाहू महाराजांचा इतिहास जेव्हा वाचू ना, प्रत्येक जण शाहू महाराजांच्या इतिहासावर प्रेम नक्कीच करेल. कारण शाहूंचं कर्तृत्व इतिहास एवढा अफाट आहे की तो आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता एक कालखंड येतोय, नक्कीच सर पुढे त्याचा दुसरा भाग येईल अशी आशा व्यक्त करते. आणि अखंड हिंदुस्थानाच्या क्षितिजावर 3 शतकाहून अधिक काळ तळपणाऱ्या शास्त्र भास्कराला, शौर्याच्या, स्वाभिमानाच्या आणि पराक्रमाच्या अमोघ स्रोताला माझे हे 4 शब्द अर्पण करते. विकास सर, तुम्ही मला इथे बोलवलं आणि खऱ्या अर्थाने शाहू महाराज मला थोडक्यात मांडायचे होते, त्याच्यामुळे मी मांडण्याचा प्रयत्न केला. मला शाहू महाराजांवरती अजून अभ्यास करायचा आहे, तुम्ही आता करत आहे, त्याच्यामुळे मी इथून पुढेही शाहू महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. शाहू महाराजांचं काही कार्य असेल तर त्याच्यासाठी मी नक्कीच धावून येईल असा विश्वास मी तुम्हाला देते. आणि इथेच थांबते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय शाहू महाराज. शाहू महाराज माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा तिचा जो काही ध्यास आहे तो यशस्वी होईल. आपण सर्वजण तिच्या सोबत असूया. खरोखर अत्यंत उत्स्फूर्त असं हे व्याख्यान यानंतर अत्यंत बेदराच्या दिनक्रमातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब मल्लिकार्जुन माने साहेब यांना विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या कामातून या ठिकाणी सातारचा, या राजधानीचा या ठिकाणी उत्तरोत्तर गौरव व्हावा अशी जी मनीषा बाळगून या ठिकाणी कार्य करतायत, असे अनेक जे माणसं आहेत त्यांच्यामधून, अशा व्यक्तिमत्वांमधून या ठिकाणी काही सिलेक्टिव्ह माणसांना प्रथमच या वर्षी आयकॉन्स ऑफ राजधानी हा पुरस्कार आपण देणार आहोत. सर्व व्यासपीठावरील, मंचावरील, विचार मंचावरील जे सर्व प्रमुख अतिथी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत, पारंगत आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा सोहळा
सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्वांना नम्र विनंती की आपण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हे जे आपले जे येणारे आयकॉन्स आहेत त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना या ठिकाणी उत्तरोत्तर कार्य करण्यासाठी आपण रिझल्ट लागला त्याच्यामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्ह्याचा मान उंचावलाय. संकेत अरविंद शिंदे तालुका मुक्काम पोस्ट मरढे तालुका जिल्हा सातारा या ग्रामीण भागातल्या युवकानं या ठिकाणी हा आटकेपार झेंडा UPSCच्या परीक्षेमध्ये लावलेला आहे. त्याचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. कार्यबाहुल्यामुळे अशी प्रार्थना या सर्व सभागृहातील सर्व मान्यवरांच्याकडून आयकॉन्स ऑफ सातारा हा अभिनव उपक्रम या ठिकाणी प्रथमच अनुभवत आहोत. यानंतर आम्ही आमंत्रित करतोय मयुरी संजय गोळे मॅडमनी मिळवलेला आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये वैमानिकाच्या क्षेत्रामध्ये नुकतंच आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये या ठिकाणी बघत आहोत की 2 युवतींनी मेजर असलेल्या घरातलीच कन्या आणि आमच्या जयवंत यादव हे जे जिल्हा सत्र न्यायाधीश जस्टिस कोळ्यांची प्रमुख कार्यकर्ती आणि ठाकूर महाराजांच्या विचारांचा या ठिकाणी कळकळ आणि ध्यास तिच्या व्याख्याना सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपल्या कामातून ठसा उमटवणारे आणि सातारा जिल्ह्याची मान गौरवानी या आहे. त्याचबरोबर समाजकार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. आमंत्रित करतो आहोत वसंतराव शिंदे. स्वतःच्या व्यवसायामधून या ठिकाणी स्वतःचे छंद म्हणजे कविता लेखन यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम केलंय. समाज भोसले मुंगेश राठोड सर्वात मोठी MIDC या धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्या गावाच्या महिला सरपंच होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या यमुनाताई शिवकर यांचा आयकॉन ऑफ राजधानी या पुरस्काराने आपण सन्मान करतो. उपस्थित आहे त्यांच्या मिसेसचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. त्यांनीही या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारावा ही नम्र विनंती. ते दोन्हीही पती पत्नी या ठिकाणी आयकॉनिक फिगर आहेत आणि आयकॉन ऑफ साताराने यांना सन्मान केला जातो. यंदाचं वर्ष या पुरस्कारांचं पहिलंच आहे. यांनी महाराणी ताराराणी यांच्यावर ग्रंथ लेखन केलेलं आहे. त्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेच्या अत्यंत प्रख्यात अशा लायब्ररीमध्ये स्वतः त्यांनी अभ्यास केलेला आहे. अशा अपेक्षा महाजी शिंद्यांचा ग्रंथ हा जवळजवळ 1000 पृष्ठाचा आहे आणि तो अनेक वर्षापासूनचे आमचे सुद्धा ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत. त्यांचा आयकॉन ऑफ सातारा राजधानी म्हणून सन्मान करत आहोत. देशी गाईच्या पंचगव्यापासून गणेश मूर्ती, सेंद्रिय खतं आणि इतर सेंद्रिय शेतीपूरक उद्योग उपकरणं यामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे. तात्यासाहेब गायकवाड यांचं आपण स्वागत करू. अशा स्वरूपाचं या ठिकाणी प्रोत्साहन केलं, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि नुसतं दाबून जरा आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण सर्व बंधू भगिनी, मी प्राध्यापक डॉक्टर PN शिंदे. इतिहास विषय आहे माझा. इतिहासात मी PhD केलेली आहे. 35 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम केलं आणि 2007 ला मी रिटायर झालेलो आहे आणि सातारमध्ये स्थायिक आहे. रिटायरमेंट नंतर काय करायचं हे बऱ्याच जणांना भेडसावणारा म्हणा किंवा काहीच न करता निवांत बसून आराम करणं यामध्ये वेग असणारी लोक बरीच असतात. परंतु मला इतिहासाची आवड आणि संशोधनाचा व्यासंग असल्यामुळे मी मित्रांनी ठरवून रिटायरमेंट नंतर सुद्धा या कार्यामध्ये कायम वेग राहील. सांगायला हरकत नाही
की लवकरच म्हणजे 2 जूनला मी 78 वर्ष पूर्ण करून 79व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे. परंतु ही आकडेमोड मला बंधनकारक आहे असं मला बिलकुल वाटत नाही. त्याचं कारण असं की ज्याला मनोबल म्हणतात ते माझ्याकडे आहे आणि परमेश्वर कृपेने शरीर स्वास्थ्य या घडीपर्यंत तरी उत्तम आहे. आणि त्यामुळे मित्र मी या इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये अधिकतर वाहून घेणार आहे, किंबहुना आता कार्य करीतच आहे. आणि त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला व्यासपीठावरती दृश्य दिसेल. हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हा महादजी शिंदे सरकार यांच्यावरती 2022 साली सातारमध्ये तो प्रकाशित झाला. 700हून अधिक पानी हा ग्रंथ आहे. आणि सांगायला अतिशयोक्तीचा एक शब्द नाही की या ग्रंथाचं फार मोठ्या प्रमाणावरती सर्वत्र स्वागत झालेलं आहे. आणि ते स्वागत म्हणजे माझ्या कार्याला मिळालेली पोचपावती मानतो मी, मला मिळालेली ती प्रेरणा मानतो, मला मिळालेलं ते प्रोत्साहन मानतो. आणि परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की ही वाचकांची, इतिहास प्रेमींची त्यांच्याकडून मिळणारी ही जी पोचपावती आहे ही मालिका यापुढेही परमेश्वर कृपेने माझ्या पदरी अखंड पडत राहो. याचा अर्थ मी यापुढेही अशी ग्रंथ निर्मिती करीत राहणार. हे पहिलं पुष्प झालं किंवा पहिला ग्रंथ झाला. त्यापासून मिळालेल्या प्रेरणेतून मी गेली काही वर्षे ज्या संशोधनामध्ये आणि लिखाणामध्ये स्वतःला वाहून घेतले झपाटल्यासारखं काम करतो आहे तो विषय आहे सातारकरांच्या अस्मितेचा विषय शाहू महाराज, ज्यांना सातारचे थोरले शाहू महाराज असं म्हणतात. सातारचे थोरले शाहू महाराज. मित्र, या 2-3 वर्षामध्ये मी जिथं कुठं गेलो आणि या विषयासंबंधी बोललो तेव्हा मी उपस्थितांना हे विचारत राहिलो की तुम्हाला माहित आहेत का हे शाहू महाराज? हो, माहित आहेत की. कोण? कोल्हापूरचे. सातारचे शाहू महाराज माहीतच नाही. माहीत नाही हा त्यांचा दोष नाही, हा जाणकारांचा, आमच्या सारख्यांचा दोष आहे की आम्ही कमी पडलो. सायली म्हणाली की काही लाख कागदपत्र पुण्यात पडून आहे. अहो, कुणी अभ्यासायचे? कुणाचं काम आहे ते? आमचं आहे. माझा उल्लेख केला सूत्रसंचालकांनी की लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये मी जाऊन या विषयाचा अभ्यास केलेला आहे. काही दिवस तिथे मी थांबून अभ्यास केलेला आहे लंडनमध्ये. तद्वतच अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये एक फार भव्य लायब्ररी आहे. त्यामध्ये मी काही दिवस बसून अभ्यास केलेला आहे. तिथं जे मिळालं ते सांगायला आनंद वाटेल की मराठ्यांचा इतिहास लिहिणारे सरदेसाई यांचे 8 खंड न्यूयॉर्कच्या लायब्ररीमध्ये आहेत. मराठी भाषेतले खंड तिथं मला बघायला मिळाले. विशेष दुसरी गोष्ट अशी आहे मित्र की लायब्ररीमध्ये दुसरी गोष्ट अशी की लायब्ररीमध्ये जी सेवा असते तिथल्या सेवकाकडून मिळणारी यामध्ये असणारा फरक फार मोठा आहे मित्र. आपल्याच देशातील अशा सेवेला दोष देणं कदाचित कुणाला आवडणार नाही, परंतु
लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये, म्युझियम्समध्ये, अमेरिकेच्या पब्लिक लायब्ररीमध्ये, न्यूयॉर्कमधील जी सेवा आहे ना, ती सेवा अत्यंत उत्कृष्ट आहे. अत्यंत. त्यांच्या ज्या काही प्रोसिजर आहे त्या जर आपण पूर्ण केल्या तर तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडून मिळणारी जी सेवा आहे आणि आपल्या इथं मिळणारी सेवा आहे यामध्ये फार मोठा फरक आहे. साईने सांगितलं की ती कागदपत्र अभ्यासायची आहे. माझी इच्छा आहे, माझ्या अजून उमेद आहे की हा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर मी शाहू रिसर्च सेंटर, शाहू दप्तर पुण्याचं किंवा पेशवे दप्तर तिथे जाऊन बसेन. तिथली कागदपत्र अभ्यासण्याचा माझा मनोदय आहे. एक 2-3 तरुण मित्र माझ्या सभेत काम करायला तयार पण आहे. किंबहुना यानंतरच्या माझ्या नियोजित उपक्रमाचा तो एक भाग आहे. आय एम डाऊटफुल. मला शंका आहे की आम्हाला हवी तशी कागदपत्र तिथं आम्हाला उपलब्ध करून दिली जातील का, दिली जावी ही अपेक्षा आहे. अगोदर जो मी शंकेने व्याकुळ व्हायचं कारण नाही. मी विषयाकडे वळतो. शाहू महाराज, सातारचे थोरले शाहू महाराज, शंभू पुत्र शाहू महाराज. शाहू महाराजांची जी राजमुद्रा आहे, शिक्का, त्या शिक्क्यामध्ये हा शब्द आहे शंभू सुनौ, म्हणजे शंभू पुत्र. आणि म्हणून मी माझ्या या नियोजित ग्रंथाला जे नाव दिलेलं आहे त्याच्या प्रारंभी लिहिलेलं आहे शंभूपुत्र. शंभूपुत्र आणि खाली नाव आहे छत्रपती थोरले शाहू महाराज. छत्रपती थोरले शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचा पुत्र. मित्र, एकाच्या आयुष्यामध्ये इतके काही नशिबाने धक्के दिलेले असतात की आपल्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं की अरे हे कसं सण केलं असेल. वयाच्या 7व्या वर्षी याला कैद झाली. मोगल बादशाच्या दरबारात छावणीमध्ये 18 वर्षे हा 7 वर्षाचा बालक तुरुंगात गेला, कैदेत गेला आणि 25व्या वर्षी सुटून परत आला. म्हणजे 7 ते 25 हे जे काही शिकण्याचं वय होतं ते कुठं गेलं? औरंगजेबाच्या कडक नियंत्रणाखाली कैदेत. पहा किती दुर्दैव आहे एकेका व्यक्तीचं. 18 वर्षानंतर वयाच्या 25व्या वर्षी यांची सुटका झाली आणि मध्य प्रदेशमध्ये भोपाळ जवळ दोराह म्हणून ठिकाण आहे, दोराह. त्या दोराह येथे त्यांची सुटका झाली आणि तिथून 8 मे 1707 ला तिथून ते परत निघाले आणि सातारला आले. मे ते जानेवारी हा त्यांचा प्रवास आहे. या नियोजित ग्रंथामध्ये तुम्हाला हा जो त्यांचा परतीचा प्रवास आहे दोराह ते सातारा, ही तुम्हाला सगळी ठिकाणं बघायला मिळते. तो नकाशा देणार आहे. कुठं गेले, कुठं थांबले, किती दिवस थांबले, कसे आले, मार्गात काय काय घडलं, कोण मिळालं, कोणी विरोध केला, कुठं युद्ध झाले, सगळं त्यामध्ये आहे. मार्गात त्यांना सुटले तेव्हा त्यांच्याबरोबर काय होतं? एक 100-400 माणसं, पैसा नाही, सैन्य नाही, राजधानी नाही, राज्य नाही, मग हाय काय? नशिबाचे धक्के. अशा परिस्थितीत मार्गाक्रमण करत करत सातारला आले. मार्गामध्ये त्यांना अनेक सरदार येऊन मिळाले. मुघल बादशाहांच्या कुटील राजकारणाप्रमाणे घडत गेले. त्यांचा हा आडाका हेतूच होता की हे सुटले की ताराबाई त्यांना विरोध करतील, त्यांच्यात किंवा संघर्ष होईल
आणि आपला त्याचा फायदा होईल असं घडत गेलेला. ताराबाई महाराणी ताराबाईंनी त्याला खोटा घोषित केलं की हे खरे नाही, तोतया घडत होते. त्यावेळी ताराबाईची काही चूक नाही, महाराणी ताराबाईंची काहीही चूक नाही. त्या काळी तोतया घडतच होते. माझ्या या ग्रंथामध्ये तोतयाची अनेक उदाहरणं मी दिलेली आहेत, तशी याही ग्रंथामध्ये येणार. मग त्यांनी सांगितलं, घोषित केलं की तो खरा आहे का खोटा आहे. मग त्याने आपला सरदार, त्यांचं नाव होतं बापूजी भोसले. बापूजी भोसले वराडची जागीर त्यांना. या बापूजी भोसलेला पाठवलं. या बापूजी भोसलेचा थोरला भाऊ परसोजी भोसले. हे परसोजी भोसले शाहू महाराजांना अगोदरच मिळालेले होते. हे बापूजी भोसले नंतर गेले. दोघं भाऊ, खरं का खोटं ठरवायचं, शाहू खरा का खोटा आहे, कसं ठरवायचं. मग चर्चा झाली, तेवढी पुरेशी नव्हती. मग एका ताटात जीवूया. त्या काळाचा विचार करा. आता आपण सहजपणे एका ताटात जेवून बसून जेवू, पण त्या काळात आणि छत्रपती समवेत जेवायचं आहे. हे दोन बंधू आणि छत्रपती शाहू महाराज एका ताटात जेवले आणि घोषित झालं गेलं की हे खरे आहे. निरोप गेला बापूजी भोसल्यांच्याकडून. निरोप गेला पण ताराबाईंना. त्या सातारालाच होत्या. ताराबाई सातारच्या अजिंक्य ताऱ्यावरच होत्या की हे खरे आहे. एक विषय संपला. दुसरा मुद्दा मांडला की तुमचा या राज्यावरती काही हक्कच नाही आहे, काही अधिकार नाही आहे तुम्हाला, कारण संभाजीने सगळं गाजवलेलं आहे आणि राजा महाराजांनी नवीन राज्य निर्माण केलेलं आहे वगैरे वगैरे. निर्णय जर असा होत नसेल तर दुसरा पर्याय उरतो की शस्त्र हाती घेणे. आणि मग उभय बाजूने युद्धाची तयारी झाली आणि पुण्याजवळ खेड म्हणून गाव आहे. खेड पडूस असं म्हणतात. खेड, त्या खेडच्या मैदानावरती युद्ध झालं आणि त्यामध्ये शाहूने ते युद्ध जिंकलं. तत्पूर्वी मार्गामध्ये आणखीन एक सुरुवातीला युद्ध झालेलं होतं, ते पारद या ठिकाणी. पारद असं लिहितात. PARAD इंग्रजी स्पेलिंग करतात, तिथे काही प्रश्न येत नाही. त्या पारदला एक शहाजी पाटील होता, मोगलांचा अधिकारी. त्या पाटलाचं मूळ नाव लोखंडे असं. त्याने आगळीक केली आणि शाहू महाराजांचं काही जे मालवाहू बैल वगैरे जे होते ते लुटले. युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये तो शहाजी पाटील मारला गेला. आणि त्या शहाजी पाटलाचा मुलगा आणि त्याची पत्नी, म्हणजे तो मुलगा आणि त्याची आई शाहू महाराजांच्या जवळ आले. दोघं शरण गेले आणि हा मुलगा शाहू महाराजांची एकनिष्ठ राहिला. तो मुलगा म्हणजेच फत्तेसिंग भोसले, म्हणजे अक्कलकोट संस्थान आणि अक्कलकोट या अक्कलकोट संस्थानचे संस्थापक फत्तेसिंग भोसले. या फत्तेसिंग भोसल्यांना शाहू महाराज हे चिरंजीव म्हणत असत. चिरंजीव. आणि शाहू महाराजांची एक उपस्त्री होती, त्याला वेगवेगळी नावं आहेत. कोणी नाटकशाळा म्हणतं, कोणी दाशी म्हणतं वगैरे वगैरे. मी उपस्त्री असा शब्द वापरलेला. त्यांचं नाव होतं वीरूबाई. या वीरूबाईने या फत्तेसिंगला आपल्या मुलाप्रमाणे वाढविलेला आहे. आणि ज्यावेळी हा फत्तेसिंग कर्नाटकच्या मोहिमेवरती होता, त्यांच्या जोडीला रघुजी भोसले होते नागपूरचे. हे रघुजी भोसले म्हणजे शाहू महाराजांचे साडोकर. हे रघुजी भोसले आणि फत्तेसिंग कर्नाटकच्या मोहिमेवरती. त्यांना बातमी कळली की वीरूबाई मरण पावले. पत्र आहे, पत्र उपलब्ध आहे. त्यांना अतिव दुःख झालं आणि रघुजीने तसं कळवलेलं आहे की फत्तेसिंगांना अत्यंत दुःख झालेलं आहे, ते भेटायला येऊ इच्छितात. पत्र आहे. मुलाप्रमाणे ज्याचा सांभाळ केला ते फत्तेसिंग नाव त्यांनीच ठेवलं. शाहू महाराजांनीच ठेवलं. का ठेवलं? पहिली लढाई फत्ते झाली म्हणून याचं नाव फत्तेसिंग.
तेच अक्कलकोट संस्थांचे संस्थापक फतेज. खेडची लढाई झाली, सातारला आले शाहू महाराज. सातारचा किल्ला त्यावेळी ताब्यात घेणं गरजेचं होतं. मोठा संघर्ष झाला. शेख मीरा म्हणून किल्लेदार होता, शेख मीरा. हा शेख मीरा वाईला राहत होता. कोणतरी वाईच आहे होते तिथं सत्कार झाल्यामध्ये. त्या वाईला त्याचं कुटुंब होतं आणि तो इथला किल्लेदार होता. हा शेख मीरा मोठा पराक्रमी होता. या सातारच्या अजिंक्य ताऱ्याच्या पराक्रमाच्या इतिहासासंबंधी जर खोलात जाऊन सांगायचं झालं तर आणखी एक नाव तुम्हाला मी आवर्जून सांगेन, ते म्हणजे प्रयागजी फणसे. प्रयागजी फणसे हा हे अत्यंत पराक्रमी होता. माझ्या असं वाचनात आलेलं आहे मित्र की हे जे यवतेश्वर आहे ना, यवतेश्वर, या यवतेश्वरचं आणि या प्रयागजी फणसेचं खूप जवळचं नात्याचा संबंध आहे. मला वाटतं तिथलं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. कदाचित हे विधान दुरुस्त करायला लागलं तर मी करेन. हा शेख मीरा किल्लेदार किल्ल्याला वेढा घातला, किल्ला पडेना. औंधचे जे पंतप्रतिनिधी आहेत, संस्थान पंतप्रतिनिधींचे, परशुराम पंतप्रतिनिधी तिथं अधिकारी होते. ते ताराबाईंशी खूप एकनिष्ठ होते. आणि खेडच्या लढाईमध्ये या परशुरामाने अखेरपर्यंत ताराबाईच्या बाजूने युद्ध केलं, पण हारले. सातारला आले तोपर्यंत ताराबाई अजिंक्य ताऱ्याहून पन्हाळ्याच गेले. तो परशुराम किल्ल्यावरती आहे, शेख मीरा किल्लेदार आहे. किल्ला मिळेना तेव्हा शाहू महाराजांनी वाईला असणाऱ्या शेख मीराचं कुटुंब कैद केलं आणि निरोप पाठवला की किल्ला ताब्यात देणार तर तुमचं कुटुंब सगळं तोफेच्या तोफी देईल. शेख मीरा शेवटी घाबरला. पंतप्रतिनिधी परशुरामाला विनंती केली की आपण किल्ला देऊया, तयार होईना. तेव्हा मग शेवटी त्यांनी पुढचं पाऊल उचललं आणि किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात दिला. अजिंक्य तारा ताब्यात आला आणि तिथे 12 जानेवारी 1708 रोजी शाहू महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक केला. या अजिंक्य ताऱ्याबद्दल एक दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला आणखी थोडीशी मौलिक माहिती सांगतो की जी आपल्याला फारशी माहिती नाही आहे. हा अजिंक्य तारा ताराबाईंच्या ताब्यात होता, लढवत होते ताराबाई. औरंगजेबाने त्या किल्ल्याला डिसेंबर 1699 ला वेढा दिला. डिसेंबर 1699 ला वेढा दिला. लढा चालू झाला आणि हे जे मंगळाई मंदिर आहे ना अजिंक्य ताऱ्यावरती, मंगळाई मंदिर, त्या बाजूला 2 अशी त्यांनी गुहा खोदल्या छोट्या आणि त्यामध्ये सुरूप भरले मुघलांनी. या बादशाहाचा तर तेवढी करंजेला पडलेला, करंजे. आणि त्या बोगद्यामध्ये त्या गुहेमध्ये दारू भरली आणि स्फोट घडवायचा आणि अजिंक्य ताऱ्याची तटबंदी उडवायची ही योजना. परंतु त्यामध्ये थोडीशी गफलत झाली आणि नको तेव्हा ते स्फोट झाले आणि त्याच्या जवळपास असणारे हजारो मुघल सैनिक त्यामध्ये गाठले गेले. ही बातमी औरंगजेबाला कळली, करंजेला. तो बघायला आला. सगळीकडे प्रेत पडल्या. काय करावं या बादशाने? अरे कशाला दुःख करताय? ते प्यारे झाले अल्लाला. तेव्हा दुःख मानायचं नाही, त्या प्रेताच्या राशी रचा आणि किल्ल्यावर चढा. परत गेला. शाहू महाराजांना मारायला 2 मारेकरी आलेले होते. जंगलात शिकायला गेलेले असताना ते एका बाजूला गेले, सहकारी जरा दुसऱ्या बाजूला राहिले गेले. ती एकटे असताना 2 मारेकरी आले समोर आणि रायफल घेऊन समोर सज्ज. अरे कोण तुम्ही? आम्ही मारेकरी आहे, तुम्हाला मारायला आलो. मग पण तुम्हाला बघितल्यानंतर आमचं काही धाडल झालं नाही तुम्हाला मारायचं. काय करावं या राजाने? शाहू महाराजांनी सांगितलं की ती शस्त्र टाका खाली
आणि मी सांगतो त्या मार्गाने पटकन निघून जा. जर माझ्या माणसाने तुम्हाला पाहिलं आणि हे कळलं तर ते तुम्हाला जीवन सोडणार नाही. मी सांगतोय ते टाका शस्त्र निघून जा. जीवदान दिलं मोठ्या मनाचा राजा. त्याचंही उदाहरण मला हा फरक सांगायचा आहे. त्याने प्रेताच्या राशी रथान किल्ल्यावर चढा आणि किल्ला जिंका. मारेकऱ्याला माफ करून सोडून देणारा राजा दुसऱ्या. हे जे प्रसंग आहेत ते लिखाणामध्ये घेताना आम्हाला जर कुठे संदर्भ किंवा पुरावा मिळाला नाही तर तिथे आम्ही आमची कल्पनाशक्ती थोडीशी लढवतो. उदाहरणार्थ 1707 शाहू महाराज सुटले दोराहा इथून दक्षिणेकडे येऊ लागले आणि त्यांची माता, मी त्यांचा उल्लेख राजमाता असाच केलेला आहे. राजमाता येसूबाई शाहू महाराजांच्या आई. त्यांना सोडलं नाही. मोगल बादशाहाने त्यांना पोलीस ठेवलं आणि त्यांना उत्तरेकडे दिल्लीकडे घेऊन निघाला आणि शाहू दक्षिणेकडे निघाले. पहा मित्र, एक जस्ट इमॅजिन, कल्पना करा फक्त. त्या 18 वर्ष हा मुलगा तुरुंगात असताना, कैदेत असताना निदान माता तरी सोबत होती. हो, त्या मातेला मुलगा सोबत होता. आता ती निघाली दिल्लीकडे आणि मुलगा निघाला दक्षिणेकडे. त्या मातेच्या जीवाची काय उलाढाल झाली असेल याला कुठला पुरावा आणायचा? हो, आम्ही लेखकांनी आणि संशोधकांनी कुठे मिळणार आम्हाला पुरावा? किंबहुना येसूबाईंच्या इतिहासातील भूमिका जर कागदपत्रांच्या आधारे जर स्पष्ट करायची असेल तर कागदपत्रच नाहीत. मग 1707 पासून ते 1719 पर्यंत पुन्हा 12 वर्षे ही माऊली दिल्लीत आहे कैदेत. शाहू दक्षिणेत आले, सातारा आले, राजे झाले, छत्रपती झाले, राज्य करू लागले, पण माता तिकडे. त्यावेळी आपल्या मुलापासून दूर निघालेल्या मातेला काय वाटलं असेल, किती यातना झाल्या असतील त्या मातेला, या मुलाला, याची आपण केवळ कल्पना करायची आहे. आणि मग तिथे आम्ही लिहितो, वाचक हो, आमची बुद्धी आणि आमची लेखणी या क्षणी थबकते, थांबते, शब्द सुचत नाही. कारण काय लिहावं, आमच्याकडे पुरावा नाही. आम्ही हे वाचकांवरती सोपवितो की याची केवळ तुम्ही कल्पना करा की या माता पुत्राचा या स्वराज्यासाठी केवढा मोठा त्याग आहे आणि या त्यागावरती उभारलेली आहे ती या मराठा सत्तेच्या साम्राज्याची उत्तुंग इमारत. ज्यांनी दिल्लीचा दरवाजा ठोकवला, ज्यांनी बंगाल सगळा ताब्यात घेतला, इंग्रजांनी त्यांच्या वखारी भोवती खंदक खोदला. तो खंदक अशासाठी की मराठ्यापासून जर संरक्षण करायचं असेल आपल्या वखारीचं तर खंदक आवश्यक आहे. आणि मित्र हो, त्या खंदकाला नाव आहे मराठा टीच. मराठा टीच. लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये एवढा विपुल खजिना आहे मित्र हो की तिथे नकाशाच्या मोठ्याच्या फायली आहेत. आणि त्यामध्ये एक नकाशा मला बघायला मिळालेला आहे, माझ्याकडे फोटोही आहे, त्या मराठा बीचचा, मराठा खंदकाचा, की जो इंग्रजांनी खोदलेला आहे शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये. 1708 साली शाहू महाराजांची राजवट सुरू झाली. ती 41 वर्षाहून अधिक काळ त्यांनी सातारच्या अजिंक्य ताऱ्यावरून राज्य केलेलं आहे, सुमारे 42 वर्ष. परंतु यांचं कार्य इतकं उत्तुंग असून सुद्धा लिखाण नाही. अहो, दुसरा बाजीराव पेशवा तुम्हाला नाव ऐकून नक्की माहीत असेल. काय कार्य आहे हो त्याचं? ज्यांनी मराठा राज्य हसत सोडून दिलं. त्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यावरती सुद्धा कादंबऱ्या लिहिल्या. औरंगजेबाच्या धर्मवेडाने लाखो हिंदूंची हत्या केली. केवळ हिंदूंचीच नव्हे तर त्याचे बंधू आणि जवळच्या 36 नातेवाईकांना मारून तो सिंहासनावरती बसलेला आहे. 36. आणि मग बादशाह झाला. त्याच्यावरती कादंबरी लिहिली शहनशाह म्हणून. आणि मग साहित्यिकांना
हा आमचा राजा नाही दिसला अजून एखादी कादंबरी लिहावी म्हणून. आणि जर समजा आता समोर माझे लेखक बी बसलेले आहेत की जर समजा अशी एखादी कादंबरी लिहिली गेली असेलच की जी मला माहीत नाही तर मी प्रांजळपणे कबूल करेन आणि माझे शब्द मागं पण घेईन. परंतु नाही, लिखाण नाही आहे, लिखाणच नाही आहे. आणि मग जर श्रोत्याला विचारलं मी की शाहू माहीत आहेत का तुम्हाला? हो, कोल्हापूरचे राजेशी शाहू महाराज सुद्धा तेवढेच वंदनीय आहेत, आम्हालाही माहिती. परंतु हे शाहू महाराज माहीत नाही त्याचं कारण असं की त्याच्यावरती लिखाणच झालेच नाही. आणि मित्र, हा जो ग्रंथ मी लिहिलेला आहे महादजी शिंदे सरकार याच्यावरती, शाहू महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये दिल्लीचे तख्त राखीतो अशी ही सायली म्हणाली. हे दिल्लीचं दार ठोठावण्याचं काम, दरवाजापर्यंत धडक मारण्याचं काम शाहू महाराजांच्या काळात झालेलं आहे खरं. परंतु त्या दिल्लीचा ताबा घेऊन जर लाल किल्ल्यावरती भगवा फडकविला असेल तर तो महाजी शिंदे यांनी फडकविलेला. आणि तो भगवा ध्वज खाली घेऊन 1803 साली इंग्रजांनी शिंद्यांचा पराभव केला आणि ते लाल किल्ल्यावरचा भगवा ध्वज खाली घेतला आणि युनियन जॅक फडकवला. इतिहासकार ग्रँट डब म्हणून ब्रिटिश इतिहासकार मराठ्याचा पहिला इतिहासकार मानला जातो. या इतिहासकाराने असं म्हटलेलं आहे मित्र की आम्ही हा देश कुणाकडून जिंकला. पक्षपातीपणे लिहिणारे इतिहासकार खोटा नाटक रिटून लिहित आहेत की इंग्रजांनी हा देश मुस्लिम सत्तेकडून जिंकला. सब झूठ आहे, खोटा आहे. इंग्रजांनी हा देश जिंकला तो मराठ्यांच्याकडून. ग्रँट डबने असं म्हटलेलंच आहे की आवर नियरेस्ट प्रेडिसर मराठाच, म्हणजे मराठ्याकडून आम्ही हा देश जिंकलेला आहे. हे ग्रँट डबने पान नंबर 3 व्हॉल्यूम 2 मराठ्यांचा द हिस्ट्री ऑफ मराठाज व्हॉल्यूम 2 पेज नंबर 3 वरती लिहिलेलं आहे. अवश्य वाचा. एवढं बळ वाढलेलं होतं. आणि मग काही समीक्षक असं लिहितात की जर समजा इंग्रजांची जर सत्ता या देशावरती आली नसती तर मराठ्यांचीच राहिली असती. आता हा जर भाग आहे ना, घडलंय त्याचं की इंग्रजांनी मराठ्यांच्याकडून हा देश जिंकला. एवढी विशाल सत्ता मराठ्यांची जी निर्माण झालेली होती. अगदी आपण सहज म्हणतो अटकेपार झेंडे फडकवले. अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय हो, तर आता पाकिस्तानमध्ये असणारा अटक किल्ला, या अटक किल्ल्यावरती ताबा मिळवून तिथे भगवा ध्वज फडकविलेला होता. हा शाहू महाराजांच्या नंतरचा कालखंड आहे. असो, विषय खूप मोठा आहे मित्र. अल्पवेळेमध्ये हे सगळं कव्हर करणं कठीण आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी सध्या या विषयावरती ऐतिहासिक ग्रंथ लिहितो आहे आणि आतापर्यंत सुमारे 500 पानं माझी लिहून पूर्ण झालेली आहेत. आणि त्याचं टायपिंग कोल्हापूरला चालू आहे. पुण्याचे माय मराठी फाउंडेशन म्हणून एक NGO आहे, ते हा ग्रंथ माझा प्रकाशित करणार आहे. 1-2 महिन्यामध्ये हा ग्रंथ माझा प्रकाशित होईल असा माझा अंदाज आहे, शक्यता. त्यामध्ये शाहू महाराजांचं तुम्हाला पूर्ण चरित्र आणि तेही साधा वाचावयास मिळेल. आणि ज्यांच्यावरती मी काय जाणून बुजून म्हणत नाहीये, कोणावरती माझा आक्षेप नाहीये की याने यांच्यावरती अन्याय केला, नाही असं नाही म्हणायचं. फक्त आता आपल्याला कळलंय ना की यांच्यावरती अन्याय झालेला आहे, लिखाण नाही. मग आपण तो अन्याय दूर करूया आणि ते परत पाळण्याचा मी प्रयत्न करतो आहे माझ्या परीने. मी शाहू महाराजांना त्यांच्यावरती झालेला हा अन्याय दूर करून माझ्या परीने मी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. एक इतिहास लेखक म्हणून, एक इतिहासकार म्हणून, एक इतिहास संशोधक म्हणून, एक ऐतिहासिक ग्रंथ निर्माता म्हणून माझ्या त्या कार्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने यश येऊ ही माझी सदिच्छा अपेक्षा राहील.
आणि हे पूर्ण झाल्यानंतर पुढे ज्या काही माझ्या अपेक्षा आहेत इतिहास संशोधनातल्या त्याही मला पूर्ण करता यावेत यासाठीही तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा मला पाठीशी लागतील. मला इथे बोलण्याची संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि एकूण आम्हाला म्हणजे वक्त्याला हे कळतं की आपण श्रोत्याला शिक्षा देतोय की काय, म्हणजे बोलत राहतो थोडं दिसतच ते हो चेहऱ्यावरती, कारण आम्हाला मी 50-60 वर्षाचा अनुभव आहे की म्हणून व्यासपीठ आणि माझं फार जवळचं नातं, माईक आणि माझं नातं फार जवळचं आहे आणि त्यामुळे मलाही माहिती आहे आणि शेवटच्या माणसाचा सुद्धा चेहरा मला इथून दिसतो आहे आणि मला जाणवते की अरे नाही सर आम्हाला नाही शिक्षा वाटली आपण असं मी आता ग्रहीत होतो. तेव्हा मला जी संधी दिली बोलण्याची, माझा इथे सन्मान केला त्याबद्दल मी संयोजकांचे आणि आपणा सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण श्रोते ना वक्ता कैसा, श्रोते पाहिजेत ना, नाही तर नुसतं जीव तोडून बोलून काय उपयोग आहे हो, ऐकणारही पाहिजे. तसे तुम्ही लाभला, माझा सन्मान केला वकील साहेब आपण आपल्या सहकार्याने, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सायलीने जे भाषण केलं मी आपल्यापुढे सांगतो एवढंच की त्या सायलीने तिनं रचलेल्या काही कविता मला पाठविलेल्या आहेत आणि त्यामधल्या एखाद्या कवितेच्या काही ओळी तिचं नाव मी माझ्या ग्रंथामध्ये घेण्याचा नक्की प्रयत्न केला. त्याचं कारण असं की तरुणांना हा शाहूखाना कळला पाहिजे आणि त्या ध्येयाने झपाटून ही जी मुलगी काम करते आहे आणि तिला अनुकूलता निर्माण करणारा जो झपाटलेला बाप आहे तिचा, त्याचंही कौतुक करावं तेवढं थोडं वकील साहेब त्या प्रवीणला पुढे बोलून द्या. कारण काय प्रवीणजी या इकडे पुढे झाले, प्रमोद या पुढे, तुम्ही एवढं मोलाचं योगदान देत आहात. तेव्हा मित्र हे सायलीचे पिता आणि ही त्यांची कन्या, जेव्हा अशी जोडी जमते तेव्हा उद्दिष्ट सफल होत असतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मित्र, तुमचा सर्वांसाठी खूप खूप आभारी आहे. सर्वांना शाहू प्रेमींना मिळालेले आहे त्याबद्दल तुमचे राजधानी ट्रेकर्स अँड स्पोर्ट्स सामाजिक संस्थेतर्फे तुमचं खूप खूप आम्ही आयोजक आभारी आहोत. आज या ठिकाणी जे आमचे सूत्रसंचालक होते ॲडव्होकेट योगेश सातपुते यांच्याकडून एक सत्कार राहून गेलाय. तो सत्कार म्हणजे आमचे मांडवे गावचे जे होते स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे वंशज आहेत गणेश जाधवराव, सध्या मुंबई मंत्रालयात आहेत, MIDC विभागात असतात. त्यांचा पुरस्कार या आयोजनात आमचे सातपुतेंच्याकडून राहून केलेला होता. तर तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी, जाधवराव घराण्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सूर्यकांत देशमुख मांडव्याचे आलेले आहेत. तर त्यांचा या ठिकाणी त्यांनी पुरस्कार स्वीकारावा. आमचे ॲडव्होकेट DH काका असतील, शिंदे सर असतील, जाधव सर असतील आणि संस्थेचे राजधानी ट्रेकर संस्थेचे हेमंत पाटील असतील आणि राहुल यादव या आपण या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार होतो. धन्यवाद. आज आपण सर्वजण शॉर्ट नोटीसला किंवा निरोप देऊन फोनवर येऊन आपण सर्वजण उपस्थित राहिला आहात. आपल्या सर्वांचे आभार मानणे आमचं कर्तव्यच आहे. राजधानी स्पोर्ट्स अँड असोसिएशनचं या ठिकाणी संस्थेचे सेक्रेटरी आहेत, सनी जाधव आहेत, धनश्रीताई माडिक उपलब्ध नाही झाल्या, धनंजयराव पाटील आहेत, राहुल यादव आहेत, राहुल बर्गे आहेत, राजाभाऊ बर्गे आहेत. बरेच आता आमचे लॉकडाऊन ग्रुपचे आहेत, धनंजय पाटील, सर्व ग्रुपच्या सर्वांची नावं काय घेणं शक्य नाही होणार, परंतु आपण मान्यवर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आहात. विवेकानंद शिक्षण संस्थेचे चेअरमन जगताप सर आहेत, विभूते सर आहेत, घरातील सर्व मंडळी आहेत, बर्गे सर आहेत, ज्येष्ठ नागरिक संघाचे कदम सर आहेत, खास करून लेखक जे आहेत राजेंद्र गाडगे सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे एका पुस्तकाचं प्रकाशन आपल्याला
नजीकच्या जवळच्या काळामध्येच करायचं आहे. बरेच दिवसाचं त्याचं पेंडिंग आहे. आमचे वकील संघटनेचे राजेंद्र गलांडे आणि इतर बरेच सदस्य आहेत, विवेक यादव, विजय पवार, बरेच सदस्य उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं वेळेच्या अभावात आलोता कार्यक्रम संपत आलेला आहे आणि आपल्याला पोटपूजा पण करायची आहे. तर सर्वांचं मनापासून धन्यवाद. ऍडव्होकेट स्मिता माळवारे मॅडम पण आहेत, डॉक्टर शर्मिष्ठा बर्गे आहेत, स्नेहल बर्गे, सर्वच आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या पाठपुराव्यासाठी निमंत्रण देण्याची जबाबदारी आमच्या सौ ऍडव्होकेट मनीषा पवार मोहिते घराण्यातलेच आहेत. त्यांचंही खूप सहकार्य या कार्यक्रमाला झालं, त्याबद्दल त्यांचंही आभार मानणे थोडं कर्तव्याचा भाग एक आहे. आणि या कार्यक्रमानंतर आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तत्पूर्वी खास करून आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर संस्थेच्या असेल राजधानी ट्रेकर्स संस्था जी आहे त्या संस्थेचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे आहेत, उपाध्यक्ष आहेत सुनील काटकर, सेक्रेटरी सनी जाधव आहेत, मी स्वतः खजिनदार आहे, आमचे ट्रस्टी जे आहेत विश्वस्त संचालक धनंजय पाटील आहेत, धनश्रीताई माडिक आहेत, राहुल यादव आहेत, धनंजय शेडगे आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. आणि खास करून सायली जी या आपल्या कार्यक्रमासाठी आलेली आहे मुंबईवरून, आता जेवण झाल्यानंतर पण ती मुंबईला जाणार आहे. सायली आणि सायलीच्या वडिलांचं शतशः आपण म्हणजे खूप कोटी कोटी आभार म्हणूया. आणि सर्व प्रमुख मान्यवर शिंदे सर असतील, DS काका असतील, जाधव सर असतील, आपले येऊन गेलेले प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन माने ऍडिशनल कलेक्टर साहेब, इतर मान्यवर जयवंत यादव न्यायाधीश साहेब, ते पण थोडं प्रवासात असल्यामुळे उशिरा पोहोचतात पावसामुळं, त्यामुळं त्यांनी थोडीशी कार्यक्रमाला उशिरा पोहोचतोय. न्यायाधीश आहेत ते नागपूरला सध्या आपल्या सातारचे आहेत, त्यांच्या मुलीचा पण या ठिकाणी आपण सत्कार केलाय. गुळुमगावचे यादव साहेब आहेत. अशा सर्वांचं नियोजनामध्ये सहभाग झालेला आहे. आणि खास करून आमच्या या सहकार्यामध्ये टीम मध्ये असणारे मृणाल देवकुळे याचंही सहकार्य झालेलं आहे. आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि आजचा हा कार्यक्रम आताच उल्लेख केला आणि मी त्याला विनंती केली की कार्यक्रम संपल्यास घोषित करू नका, नाहीतर त्यानंतर बोलणं ही चूक असते. मला एकच सांगायचं आहे की ज्यांच्यामुळे आमच्यापर्यंत ही निमंत्रणं पोहोचली आणि म्हणून आम्ही इथे येऊ शकलो, ते फार मोठं कार्य करणाऱ्या सौ पवार यांचाही सत्कार झालाच पाहिजे का नको तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तिकडे बघा. तेव्हा आणखी एक उल्लेख केलाच पाहिजे की सौ पवार मला माहित नव्हतं ना, त्यांनी मला हळूच काढायला सांगितलं की करेक्ट उल्लेख करतो. काय सरकारी वकील आहेत बरं, सरकारी वकील साहेब माझी इथं ज्यांचं हे व्यासपीठावरती असो किंवा ज्या ज्या मान्यवरांचा उल्लेख झाला, मग त्यामध्ये माने, जाधव, गायकवाड, पवार, यादव वगैरे वगैरे या प्रमुख नावांचा तरी माझ्या येऊ घातलेल्या ग्रंथामध्ये काही ठिकाणी नक्की उल्लेख मिळेल. म्हणजे इतिहासात असणाऱ्या व्यक्तीचा नव्हे ना, आडनावाचा म्हणतोय, कारण यांची घराणे आहे. मग ते गायकवाड असून थोडं द्यायचे, नाहीतर आता सत्कार जाधवरावांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा झाला ते जाधव म्हणजे धनाजी जाधवांचे वंशज. धनाजी जाधवांचा रोल इतका मोठा आहे या शाहूना घडविण्यामध्ये आणि स्वराज्याच्या रक्षणामध्ये की त्याच्यावर बोलावं तेवढं थोडं आहे. असो आमचे राजेंद्र मोहिते त्यांना मी फोन केला, राजेंद्रनी माझी शंका एक आहे काय की या शाहू महाराजांच्या दुसऱ्या राणीचं नाव सगुणाबाई. त्या शाहू महाराजांच्या खूप खूप लाडक्या होत्या.
त्या मोहिते घराण्यातल्या, परंतु मला या मोहिते घराण्यातल्या त्यांच्या माहेर घराण्याबद्दल माहितीच कळेना की त्यांचे वडील, त्यांचे बंधू, त्यांचं कार्य. त्यामुळे राजेंद्र खूप घटना. ही केसरकर पेठ तुम्हाला माहित आहे? केसरकर पेठ मोठा इतिहास आहे हो. यादव गोपाळ पेठ माहित आहे? मोठा इतिहास आहे. पलीकडे आणखी काय पेठ शाहू महाराजांनी वसविलेल्या होत्या वगैरे वगैरे. हा पोवई नाका का नाव पडलं वगैरे. माहुलीला तर बरेच ऐतिहासिक स्थळ आहेत की ज्याचा शाहू महाराजांशी संबंध आहे. मी आता तो सांगितलं सगुणाबाई मोहिते घराण्यातल्या या जंजिरेला घेऊन गेले शाहू महाराज. आजारी होत्या खूप. खंडोबाचं देवस्थान जेजुरीला शाहू महाराजांची खूप भक्ती होती. तिथं गेले, अभिषेक केले, दानधर्म केले, गुण नाही आला आणि त्या मरण पावल्या. तिथून माहुलीला आणलं, तिथे अंत्यसंस्कार केले आणि इथं बघा वनवासवाडी म्हणून आहे. वनवासवाडी, या वनवासवाडीला काही दिवस शाहू महाराज सर्वत्याग करून काही दिवस राहिलेले होते. शेवटच्या काही दिवसात त्यांची जी मोठी राणी होत्या सकवार, त्या सकवार बाईने नंतर त्याला तिथून रंगमहालात नेलं आणि रंगमहालामध्ये 15 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि 1682 ते 1749 हा 67 वर्षाचा आयुष्यक्रम त्यांचा संपुष्ट. सर्वांना विनंती आहे की आम्ही जो पालखी सोहळा काढतो दिनांक 17 मे ते 18 मे गांगवली ते राजधानी सातारा, ज्यांना कोणाला यायला जमेल त्यांनी गांगवली ते राजधानी सातारा या पालखी सोहळ्यादरम्यान सहभागी व्हा. आणि ज्यांना कोणाला नाही जमलं तरी सातारच्या पोवई नाक्याला आपण शाहू महाराजांचं स्वागत करतो. छत्रपती मराठा साम्राज्याचे ओंकारदादा देशमुख असतील, त्यांची टीम असेल, विकास सर सुद्धा असतात. तर तिथे पोवई नाक्याच्या इथे आपण शाहू महाराजांच्या पालखीचं स्वागत करतो. ऍटलीस्ट सातारकरांनी तिथे तरी या. शाहू महाराजांचा जन्मोत्सव, तुम्हाला शाहू महाराजांची मूर्ती, शाहू महाराजांची प्रतिमा ते दिसतात कसे सगळं पाहायला मिळेल. आणि हा जो काळ आहे 17 मे ते 18 मे पूर्ण उन्हातानाचा काळ आहे. सगळे शाहू सेवक झटत असतात की शाहूंचा इतिहास पुढे यावा. सातारकरांनी पोवई नाक्याच्या इथे येऊन शाहूंच्या चरणी नतमस्तक व्हावं, मी एवढीच इच्छा व्यक्त करते. सातारा ही राजधानी शाहूंनी वसवली, तर आपण सातारकर एवढं तरी शाहूंचा इतिहास पुढे आणण्यासाठी करू शकतो अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. आज या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं योगदान खूप आहे. त्याचबरोबर आता सायलीनं जे सांगितलं त्याप्रमाणे शाहू महाराजांची जी साताऱ्यामध्ये पालखी सोहळा येत असतो, त्या सोहळ्यामध्ये साताऱ्यात स्वागत करण्याचं जे छत्रपती साम्राज्य मराठा ग्रुपचं ओंकारजी देशमुख आहेत, राजधानी ट्रेकरचे आपण सर्वजण मंडळी आहोत. ओंकारजी देशमुखांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करून थोडे उशिरा आले ते, त्यामुळं त्याचं नामोल्लेख उशिरा करावा लागतोय. आणि आज हा कार्यक्रम आपण झाल्यानंतर या ओंकारजी आपण या पुढे या ओंकारजी या. शिंदे पी.एन. शिंदे सरांचा आदेश आलेला आहे, आपण या. आग्रह म्हणून वडील आहे तुम्ही आदेश देऊ शकता, आग्रह करू शकता. या ठिकाणी सन्मान होतोय ओंकारजी. आज खूप चांगला कार्यक्रम झाला. आपल्या सर्वांच्या सहभागामुळं सर्व पुरस्कारकर्त्यांचं नामोल्लेख झालेलं आहे, त्यामुळे मी ती कुणाची नावं रिपीट करत नाही, बाकी मान्यवरांची रिपीट केलेली आहे. आपण सर्वजण उपस्थित आहात. या ठिकाणी काही परगावावरून आलेले आहेत, जसे की सायली मुंबईवरून आलेत, काही वाईवरून आलेत. पाहुणे मंडळींना आपण प्राधान्य देऊ, कारण त्यांना लांब जायचे डिनरसाठीला, आणि मग आपण साताऱ्यातले जवळचे स्थानिक असं ते जेवण करू, जेवणाचा आस्वाद घेऊ. मराठा पॅलेस शाहू महाराजांचा हा कार्यक्रम पहिला राजधानी संस्थेच्या माध्यमातून आम्ही साजरा करतोय. ट्रस्टी आहेत आमचे धनंजय पाटील आहेत, सनी आहे, मी आहे, राहुल यादव,
राजू आहेत परगे, आमचे धनंजय आपले गलांडे साहेब आहेत, आपण सर्वांनी मिळून करतोय. आणि हा कार्यक्रम करत असताना शाहू महाराजांचा कार्यक्रम शाही थाटात पण साजरा झाला पाहिजे, म्हणून आपण साताऱ्यातले जे वैभवशाली हॉटेल आहे मराठा पॅलेस या ठिकाणी साजरा केलाय. तर या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, अभिनंदन. आणि हा कार्यक्रम जेवण झाल्यानंतर संपेल असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.